नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत BSc नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ, जो मागील वर्षी किती होता, त्यावरती क्लोजिंग रँक किती होती आणि या अनुषंगाने 2025चा कट ऑफ किती असणार आहे आणि या अनुषंगाने 2025ची क्लोजिंग रँक किती असायला हवी, त्यानुसार तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला BSc नर्सिंग कॉलेजला ॲडमिशन घेणे आहे, तर तुम्ही हे कॉलेज कोड टाकू शकता का नाही, याची संपूर्ण माहिती या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण यामध्ये A to Z माहिती आपण डिस्क्राईब करणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ सुरू करूया. बघा, मागील वर्षी BSc नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये खूप टफ कॉम्पिटिशन असल्या कारणाने तुम्हाला माहीत असायला हवं की हे कॉलेज तुम्हाला लागू शकते का नाही. जर नाही लागत असले तर तुम्ही अदर ऑप्शन चूज करू शकता, कारण आजपासून MST नर्सिंग CET कॅप राऊंड फर्स्टसाठी कॉलेज कोड टाकणे चालू झालेले आहे आणि हे 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 12 BSc नर्सिंगचे गव्हर्नमेंटचे कॉलेज सध्या स्थितीत चालू आहे. आता या कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रक्रिया सुद्धा आता कॅप राऊंड फर्स्टमध्ये चालू होऊन जाईल, परंतु आपण निवडक 5 नर्सिंग कॉलेजबद्दल डेटा घेऊन आलेलो आहे, जो डेटा मागील वर्षीच्या कॅप राऊंड 3 पर्यंतचा आहे. त्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीची क्लोजिंग रँक किती होती आणि अंदाजे पर्सेंटेज किती होते याची सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानुसारच जर तुम्हाला यावर्षी सुद्धा या रिलेटेड रँक असतील, या रिलेटेड पर्सेंटेज असतील, तर नक्की तुम्ही हे कॉलेज कोड टाकून तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये प्लेस होऊ शकता. त्यामधील महाराष्ट्रातील पहिले इम्पॉर्टंट BSc नर्सिंगचं कॉलेज आहे JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई. यामध्ये प्रवर्ग तुम्हाला लिस्टेड दिसत असतील आणि त्यानंतर क्लोजिंग रँक दिसत असतील. तर हे क्लोजिंग रँक कॅप राऊंड 3 पर्यंतची आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एकंदरीत पूर्ण कॅप राऊंड प्रोसेस 3 पर्यंत होईपर्यंत विद्यार्थी कितीपर्यंत सिलेक्ट झालेला आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे आणि अंदाजे टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज त्या विद्यार्थ्यांना किती होते हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे, व्हिडिओच्या शेवटी खूप इंटरेस्टिंग गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ते नक्की तुम्ही ध्यानात ठेवावी. JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये ओपन कॅटेगरीसाठी 117 क्लोजिंग रँक होती कॅप राऊंड 3 पर्यंत आणि त्यांना पर्सेंटेज 99 ते 99.2 पर्सेंटेजच्या मध्यभागी एवढे पर्सेंटेज त्यांना होते. त्यानंतर OBC कॅटेगरीचा विचार केला तर 136 क्लोजिंग रँक होती, 98.8 ते 99.0 पर्सेंटेज त्यांना होते. SC कॅटेगरीचा विचार केला तर 2891 क्लोजिंग रँक त्या विद्यार्थ्यांची होती आणि 80 ते 82 पर्सेंटेज त्यांना पडलेले होते. ST कॅटेगरीचा 1199 वरती विद्यार्थी सिलेक्ट झालेला होता, तर त्यांना 90 ते 91 पर्सेंटेज एवढे पडलेले होते. SCBC म्हणजे मराठी कॅटेगरी, जे सोशली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस आहेत, त्यांचा 232 वर विद्यार्थी सिलेक्ट झालेला होता. त्यांना सुद्धा 98 ते 98.5 पर्सेंटेज पडलेले होते. EWS कॅटेगरीचा विचार केला तर त्यांना क्लोजिंग रँक होती आणि 91 ते 92 पर्सेंटेजच्या मध्यभागी त्यांना मार्क पडलेले होते. विजय कॅटेगरीचा विचार केला तर 146 क्लोजिंग रँक होती आणि 98 ते 99 पर्सेंटेजच्या मध्यभागी त्यांना पडलेले होते. NTB चा विचार केला तर 66 आणि पर्सेंटेज 99.5 होती. NTC चा विचार केला तर 68 क्लोजिंग रँक होती आणि 99.5 अंदाजे पर्सेंटेज त्यांना पडलेले होते. NTD चा विचार केला तर 111 क्लोजिंग रँक होती आणि 99.2 ते 99.4 पर्सेंटेज त्यांना पडलेले होते. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील मुंबईमध्ये असणारं हे शासकीय महाविद्यालय मध्ये खूप टफ कॉम्पिटिशन होतं, परंतु यावर्षी सुद्धा असं टफ कॉम्पिटिशन असू शकते. तर त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांची या रिलेटेड रँक्स असतील त्यांनी नक्कीच मुंबईमध्ये कॉलेज कोड टाकून त्यांचे ॲडमिशनचे जे चान्सेस आहे अतिशय हाय लेवलवरती असू शकतील. तुम्हाला हे सुद्धा ध्यानात ठेवावे लागेल की कॅप राऊंड 3 पर्यंतची क्लोजिंग रँक आहे, तर तुम्हाला पेशन्स सुद्धा ठेवावा लागेल, कारण पहिल्या प्रयत्नामध्ये तुमचा नंबर लागेल असं नाही, तर हा नंबर दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नात सुद्धा लागू शकतो. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे BJ मेडिकल कॉलेज पुणे. OBC कॅटेगरीमध्ये 57 क्लोजिंग रँक होती आणि 99.5
अंदाजे पर्सेंटेज त्या विद्यार्थ्यांना पडलेले होते. आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 118 क्लोजिंग रँक होती आणि अंदाजे पर्सेंटेज 99 ते 99.2 एवढे होते. तर एकंदरीत तुम्हाला कळत असेल यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये टफ कॉम्पिटिशन आहे. एससी कॅटेगरीचा विचार केला 685 क्लोजिंग रँक होती कॅप राऊंड 3 पर्यंत आणि त्या विद्यार्थ्यांना 94 पर्सेंटेज एवढे पडलेले होते. एसटी कॅटेगरी सुद्धा टफ गेलेली होती, त्यामध्ये सुद्धा 1409 क्लोजिंग रँक होती आणि 91 पर्सेंटेजच्या रिलेटेड त्यांना पर्सेंटेज पडलेले होते. एससीबीसी मध्ये 864 आणि 95 ते 96 पर्सेंटेज. ईडब्ल्यूएस मध्ये 1003 क्लोजिंग रँक ते 92 ते 93 पर्सेंटेज त्यांना पडलेले होते. विजय कॅटेगरीसाठी 138 क्लोजिंग रँक होती तर 99.0. एनटीबी कॅटेगरीसाठी 83 क्लोजिंग रँक होती आणि 99.4 पर्सेंटेजच्या रिलेटेड विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते. एनटीसी कॅटेगरीचा विचार केला तर 227 कॅप राऊंड 3 पर्यंत क्लोजिंग रँक होती आणि 98 ते 98.5 पर्सेंटेज पर्यंत त्यांना मार्क पडलेले होते. एनटीडी कॅटेगरीचा विचार केला तर 88 रँक वरतीचे विद्यार्थी क्लोज झालेले होते आणि 99.3 पर्यंत त्यांना पर्सेंटेज पडलेले होते. तर तुम्हाला कळून येत असेल की पुणे कॉलेजला खूप टफ कॉम्पिटिशन असते. तर यावर्षी सुद्धा जर तुम्हाला यापेक्षा कमी पर्सेंटेज असतील, उदाहरणार्थ 95, 94, 93, तर तुम्ही ओबीसी ओपन सारख्या कॅटेगरीतून येत असाल तर नक्की हे कॉलेज प्रेफर करू नका, कारण यावेळी वेळ सुद्धा वाया जाईल. त्यापेक्षा असे कॉलेज सिलेक्ट करा की त्यामध्ये कट ऑफ हा कमी आहे. तर व्हिडिओ पुढे बघूया. महाराष्ट्रातील तिसरं म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी असणारं नागपूर मधील जीएमसी नागपूर अंजनी मधील ओपन कॅटेगरी बघा 72 वरती क्लोज झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना 99.4 पर्सेंटेज पडलेलं होते. ओबीसी कॅन्डिडेट 1570 88 ते 90 पर्सेंटेज त्यांना पडलेले होते. एससी कॅटेगरी विचार केला तर 105 क्लोजिंग रँक होती आणि 99.3 पर्सेंटेज त्यांना पडलेले होते. एसटी कॅटेगरीमध्ये 953 होते तर 92 ते 93 पर्सेंटेज त्यांना पडलेले होते. एससीबीसी मध्ये 316 क्लोजिंग रँक होती. ईडब्ल्यूएस मध्ये 1056 क्लोजिंग रँक होती. विजेए मध्ये 376, एनटीबी मध्ये 102, एनटीसी मध्ये 224 आणि एनटीडी मध्ये 358 क्लोजिंग रँक होती. तर विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी नागपूरचं तुम्हाला दिसत असेल की यामध्ये सुद्धा माइल्ड टफ कॉम्पिटिशन आहे आणि अशा विद्यार्थ्यांना नागपूर जवळ पडत असेल तर नक्की त्यांनी कॉलेज कोड नागपूर प्रविष्ट करा. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मुख्य असणारा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर. यामध्ये सुद्धा जीएमसी संभाजीनगर हे कॉलेज आहे. मागील वर्षी ओपन कॅटेगरीसाठी 178 क्लोजिंग रँक होती. ओबीसी कॅटेगरीसाठी 434 क्लोजिंग रँक होती. एससी साठी 315 म्हणजे टफ कॉम्पिटिशन होतं. एसटी साठी 12,869 क्लोजिंग रँक होती. बघा, मी तुम्हाला तेच सांगतोय की महाराष्ट्रामधील असणारे जे बीएससी नर्सिंग कॉलेज आहे, जसे जसे ते मेट्रो सिटीच्या बाहेर निघत जातात, जसे जसे ते ग्रामीण आणि शहरी भागाशी जुळत जातात, उदाहरणार्थ जालना, उदाहरणार्थ परभणी यासारखे जे दुर्गम भाग आहे, या ठिकाणी कट ऑफ हा कमी लागतो. इथं टफ कॉम्पिटिशन नसते. तर पुढे मी तेच डिस्कस करतोय. बघा, एसटी कॅटेगरी तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर एससीबीसी 677 क्लोजिंग रँक होती. ईडब्ल्यू साठी 2264 होती. विजय साठी 429 होती. एनटीबी कॅटेगरीसाठी 123 वरती क्लोज झाले. एनटीसी कॅटेगरी 305 क्लोजिंग रँक होती. एनटीडी कॅटेगरीसाठी 7438 क्लोजिंग रँक होती कॅप राऊंड 3 पर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं समजत असेल संभाजीनगरमध्ये सुद्धा माइल्ड टफ कॉम्पिटिशन आहे. त्यानंतर आता बघा, जीएमसी नांदेड. आता या जिल्ह्यामध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघा 229 वरती विद्यार्थी सिलेक्ट झालेला होता आणि त्या विद्यार्थ्याला 98.8 पर्सेंटेज एवढे मार्क पडलेले होते. ओबीसी कॅन्डिडेट 271 वरती सिलेक्ट झालेले होते. एससी कॅन्डिडेट 281 वरती. एसटी कॅटेगरीचे स्टुडंट 1058 वरती. एससीबीसी साठी जे विद्यार्थी होते त्यांची क्लोजिंग रँक 668 होती. ईडब्ल्यू साठी 2301 होती आणि त्या रिलेटेड त्यांना 85 ते 87 पर्सेंटेज पडलेले होते. विजय कॅटेगरीचा विचार केला तर 159 होते. एनटीबी कॅटेगरीचा विचार केला तर 213, एनटीसी कॅटेगरी 350 आणि एनटीडी कॅटेगरी 7438.
तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, त्या रिलेटेड पर्सेंटेज तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी व्हिडिओच्या शेवटी आले असाल, तर त्यांच्यासाठी गुड न्यूज आणि इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगणार होतो. बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 12 BSc नर्सिंगचे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल, की सर आम्हाला 90% वरती मार्क्स पडलेले आहेत. आमची कॅटेगरी सुद्धा येते किंवा आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येतो. तर अशा विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटचे कॉलेज टाकायचे का नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना माझा सरळ एक सल्ला आहे, की नक्कीच तुम्ही गव्हर्नमेंटचे कॉलेज टाका. कारण काय होते, की एकंदरीत 14,167 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. त्यापैकी तुम्हाला सुद्धा माहीत पाहिजे, की 960 जागा त्यातून मायनस केल्या तर एकंदरीत ज्या जागा उरतात त्या 13,000 समथिंग जागा उरतात. ओके. आता तुम्हाला त्यामध्ये एक आणखी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. 960 जागांसाठी जे 1,000 ते 2,000 क्लोजिंग रँक असतात, तोपर्यंत ॲडमिशन फुल होऊन जाते असं नाही. कारण महाराष्ट्रामध्ये खूप सारे प्रायव्हेट असे कॉलेज आहे, जे गव्हर्नमेंटला टफ कॉम्पिटिशन देणारे कॉलेज आहेत. उदाहरणार्थ DY पाटील, उदाहरणार्थ डॉक्टर पंजाबराव देशमुख नर्सिंग कॉलेज अमरावती. खूप सारे असे कॉलेज आहे, की जे गव्हर्नमेंटला कॉम्पिटिशन देणारे आहे. त्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या सुविधा आहे, शिष्यवृत्ती आहे, हॉस्टेल सुविधा आहे. नंतर प्रॅक्टिससाठी खूप सारे मोठे हॉस्पिटल आहेत. तर असे विद्यार्थी ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज नको असतात, ते नक्कीच या प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेऊन टाकतात. कारण ती SC, ST आणि रिलेटेड जे आरक्षित कॅटेगरी आहेत त्यांचे असतात, जेणेकरून त्यांना 100% स्कॉलरशिप तिथे मिळते. तर आता उरतात OBC आणि ओपन कॅटेगरी स्टुडंट. आता त्यांना असं वाटते, की आम्हाला 90, 92 आणि 93% मिळालेले आहे आणि आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकणार नाही. तर या विद्यार्थ्यांनी खचून जाण्याचं कारण नाही. कारण जर त्यांनी कॅप राऊंड फर्स्ट, कॅप राऊंड सेकंड जर खेळले, तर नक्कीच त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज लागू शकते. तर विद्यार्थ्यांना माझा तो सल्ला असेल, की नक्कीच त्यांनी कॉलेज कोड हा तुमच्या आजूबाजू असणारे, तुमच्या परिसरात असणारे गव्हर्नमेंट कॉलेज टाका. त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टाका आणि त्यानंतर बेस्ट प्रायव्हेट कॉलेज टाका आणि त्यानंतर डीम प्रायव्हेट कॉलेज टाका, जेणेकरून तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस हे 100% असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज कोड कसे टाकावेत, प्रेफरन्स नंबर कसे द्यावेत, याबद्दल सविस्तर व्हिडिओ घेऊनच येणार आहे. परंतु तुम्हाला याबद्दल आणखी काही सविस्तर माहिती हवी असेल, तर नक्की तुम्ही काय करा, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सॲप चॅनल ग्रुपशी जॉईन व्हा. जॉईन झाल्यानंतर तिथं तुम्हाला स्पेसिफिक टाईम पिरियडमध्ये चॅटिंग करता येईल, जेणेकरून तुमच्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.